आई चल का मी निघते, माझं आवरून झालंय. अगं हे घे, तुझा डबा पण भरून झाला, हे घे. आणि बाळा थांब ना थोडस, मला तुझ्याशी बोलायचं होतं. आई प्लीज आपण नंतर बोलू, मला खरंच खूप उशीर होतोय. बाय बाय बाय. मुलगी कुठं राहिली काय माहिती बाई. किती वेळ झालाय आता, 7 वाजून गेले. ऑफिस इथं 5ला सुटते, यायची काय नाही. अरे यार आज उशीर खूप झाला. अरे आई सॉरी मला उशीर झाला यायला. अगं किती उशीर बाळा, 7 वाजल्यापासून वाट बघते मी. किती वाजले बघ, 8:30 वाजून गेलेत. ते ऑफिस मधले सगळे बाहेर जेवायला गेलेलो ना त्यामुळे. जेवून आली? पण आज एवढं लवकर जेवलीस? हो लवकरच गेलेलो, कारण घरी यायला उशीर होईल. तू माझ्यासाठी जेवण बनवू नकोस, मी आता खूप थकली आहे, जाऊन जरा आराम करते. मुलगीसाठी जेवण बनवायचं थांबले, म्हणजे हिच्या आवडीचं काहीतरी चांगलं चुंगलं करावं. तर आता ही जेवून आली, असू द्या आता काहीतरी करून खाते. अरे आईचा आज बर्थडे. शिट. आई ए आई आई हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. बरं बोल, तुला काय गिफ्ट हवंय माझ्याकडून? जे मागेल ते देशील? अगं हो नक्की देईल. बस. खरंच मागेल ते देशील? अगं हो आई नक्की देईल. तू मागून तर बघ काय हवंय तुला. मग मला तुझा थोडा वेळ हवा होता ग. आई असं काय बोलतीयस तू? हो पोरी, मला तुझा थोडा वेळ हवा होता. अगं लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी आज एवढी मोठी झाली, एवढा पैसा कमवते, पण आईशी प्रेमाने बोलायला तिच्याकडे साधा वेळ पण नाहीये. कामाच्या गडबडीत आईला विसरत चाललीस ग तू. आई सॉरी, मला असं वाटलं की मी खूप पैसे कमवले, बाहेर पडले आणि ते पैसे घरात आणून दिले की तुम्ही सगळे खुश व्हाल. मला असं वाटत होतं की पैशाने सगळं काही विकत घेता येतं ग. अगं पोरी, पैशाने तू सगळं विकत घेशील ग, पण आई नाही विकत घेऊ शकत. आणि आईचा वेळ तो कसा विकत घेशील? मन मोकळेपणाने तू अशी बोलायचंय ग. आई प्लीज प्लीज असं नको बोलूस, मी चुकले. आय एम सॉरी. तुला मी प्रॉमिस करते यापुढे ना मी तुला नक्की वेळ देईन. माझं सगळ्यात मोठं गिफ्ट तुझ्यासाठी हेच असेल आई. आणि मला आज कळतंय की मुलांनी आपल्या आई वडिलांना वेळ देणं किती महत्वाचं असतं. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती